Amen. Praise God. Amen. देवाला धन्यवाद. What a glorious time we are in. किती सुंदर अशा वेळेमध्ये आपण सगळे आहोत. Amen. आमेन. All are looking so beautiful and handsome. सगळे इतके सुंदर आणि देखणे दिसतात. All in हालेलुया. white. सगळ्यांनी पांढरे कपडे घातलेत. Don't worry if you have not worn white. आणि जरी कोणी घातले नसले तरी काही काळजी नाही. God sees your heart. देव हृदय बघतो. Let your heart be white. तुमचं हृदय पांढरं असू दे. Amen. हालेलुया. God sees our heart. देव आपलं हृदय बघतो. In heaven you will see most of the things are white. स्वर्गामध्ये तुम्ही पाहाल जास्तीत जास्त गोष्टी पांढऱ्या आहेत. I don't know why we will ask God. का माहित नाही, देवाला आपण गेल्यावर विचारू. Light speaks of brightness. कारण की प्रकाश उज्ज्वलतेविषयी बोलतो. Light speaks about life. प्रकाश जीवनाविषयी बोलतो. In him was life. त्याच्यामध्ये जीवन होतं And he was the light of all men. आणि तो सर्व मनुष्य जातीचा प्रकाश होता. Amen. आमेन. And light is always white. आणि प्रकाश नेहमी पांढरा असतो. Amen. आमेन. It opens our eyes. आपले डोळे सत्याकडे उघडतो. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are going to see a few things. आज काही गोष्टी आपण पाहणार आहोत. But before that, त्या अगोदर I would like to inform you. मला तुम्हाला सांगायला आवडेल, We are in the time of the seed of the season offering. ऋतूतील उत्तम बीजाच्या दानाचा काळ आपल्याकडे आपण पाहतोय परत आलेला आहे. Once in a year, वर्षातून एकदा we have this special offering. हे खास दानार्पण आपण गोळा करतो We collected for the use of God's work. आणि देवाच्या कामाच्या उपयोगासाठी करतो. It has been mandated by God. देवानेच हा आदेश दिला होता. And every year we have been witnesses to how God has blessed us increasingly. आणि दरवर्षी आपण त्याचे साक्षी पण आहोत की देवाने आपल्याला कशा पद्धतीनं पेरल्यानंतर आशीर्वाद दिलाय. So this is the best time, तरी अतिउत्तम वेळ आहे, more than any other year, आणि कुठल्याही वर्षापेक्षा जास्त, because कारण we are also celebrating our 25th church anniversary. आपण आपल्या चर्चचा 25वा वाढदिवस सुद्धा साजरा करत So आहोत. it makes it all the more significant. आणि त्यामुळे त्याला अजून अर्थ येतो, अजून रंग येतं, God is अजून going to रंग आणि really- रूप येतं. God is really going to bless you. देव खरोखर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. Let us all sow our best, आपण जमेल तेवढं सगळ्यांनी चांगलं ते पेरा. and you will get the envelopes. Maybe some volunteers must have given you, or you can collect it from the. पाकिट तुम्हाला मिळतील, Stall. वेगळी पाकिट त्यासाठी छापलेली आहेत. व्हॉलेंटियर्स कडे असतील, नाहीतर स्टॉल वर असतील, आय डोंट नो, पण कुठेतरी आहेत. You can just write your prayer requests along with it. प्रार्थनेची विनंती सुद्धा त्याच्या सोबत टाका. And on 21st, 22nd, and 23rd, 21 सप्टेंबर, 22 आणि 23 सप्टेंबर we are going to pray. आपण प्रार्थना करणार A आहोत. special prayer for God to release His blessing in your life. एक खास प्रार्थना की देवाने त्याचा आशीर्वाद तुमच्या जीवनावर मोकळा करावा. Amen. So आमेन. we have placed the golden boxes at various places. आणि म्हणून सोनेरी रंगाचे डबे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला असलेले दिसतील. You can just put your offering in that. तर त्यामध्ये जाऊन तुम्ही ऋतूतील उत्तम बीजाचं दान टाकायचं. But if there are people who want to give it on those days, पण जर काही माणसं अशी असतील की ज्यांना 21 आणि 22 आणि 23 तारखेला टाकायचं आहे, you can do so. तर तुम्ही तसंही करू शकता. Prayerfully ask the Lord what you have to sow. प्रार्थना करा, प्रभूला विचारा, प्रभू सांगेल तसं पेरा. And if the Lord says don't sow, don't sow. आणि प्रभू जर तुला म्हणाला नको पेरू, तर नको पेरू. Amen. Amen. And we are going to keep it in a basket, and we are going to pray. आणि over 21, all your 22, 23 ला बास्केटमध्ये ते सगळं पुढे आणतील आणि मग त्याच्यावर मी प्रार्थना करेन. Praise God. Amen. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. God's grace is better than your credentials. देवाची कृपा तुमच्या जमा पुंजीपेक्षा, तुमच्या श्रेयापेक्षा चांगली आहे. God's grace is better than your credentials. देवाची कृपा तुमच्या श्रेयापेक्षा, तुमच्या जमा पुंजीपेक्षा चांगली आहे. You know, David was the successor to Saul. दावीद शौला पश्चातचा राजा, Saul was the first king of Israel. आणि शौल इस्रायलचा पहिला राजा, And Saul was the son of Kish. आणि शौल किशाचा मुलगा. But we know the story of Saul, पण आपल्याला शौलाची कहाणी माहित आहे. how he disobeyed God. कशा रीतीनं त्याने देवाच्या आज्ञा मोडल्या. Each time God instructed him to do something, ज्या दरवेळेला देवाने त्याला काहीतरी करायला सांगितलं, he would rather do what he wanted than what God wanted. त्या दरवेळेला त्याने देवाचं न ऐकता स्वतःला जे करायचं आहे ते केलं. The same kind of disobedience that we see in our first parents. आणि तोच आज्ञाभंग जो आपल्या प्रथम पालकांमध्ये आदाम आणि हवेमध्ये आपण पाहिला. That has been all throughout from our first parents.
आणि तोच आज्ञाभंग आपल्या प्रथम पालकांपासून चालत आलेला आपण पाहतोय. And for this reason, God rejected Saul. या कारणास्तव देवाने शौलाला नाकारलं And God found for himself a man in Jesse's house. आणि देवाने स्वतःसाठी इशायाच्या घरात एक माणूस किंवा मुलगा निवडला, A man after God's own heart. असा मुलगा की जो देवाच्या हृदयामागचा होता. And here this young boy, आणि इथे हा तरुण मुलगा, a local lad in the village of Bethlehem, एक लोकल स्थानिक मुलगा बेथलेम गावातला, taking care of his father's sheep, वडिलांचा कळप सांभाळणारा, was spotted by God. देवाने त्याला शोधलं, निवडलं, वेचलं. I pray that God may spot you tonight. मी This आज morning. प्रार्थना करतो की आज सकाळी देवाने तुम्हाला स्पॉट करावं. I pray that you are available for God this मी morning. प्रार्थना करतो की आज तुम्ही देवासाठी उपलब्ध राहावं. Praise God. देवाला धन्यवाद. Something like this should happen to you as well. असं काहीतरी तुझ्याही जीवनात घडावं. And so David was minding his own business. तर दावीद त्याच्या स्वतःच्या कामात होता He was not even counted among the potential kings. आणि दावीदाला राजा होऊ शकेल अशा क्षमता असलेल्या लोकांच्या यादीत सुद्धा दावीदाला घेतलेलं His नव्हतं. walk was not like a king. दावीदाची चाल राजासारखी नव्हती. His talk was not like a king. दावीदाचं बोलणं राजासारखं नव्हतं. I don't think so. His head also would have fitted with that crown. आणि मला नाही असं वाटत की त्याचं डोकंही त्या मुकुटात बसत असेल. I don't think so. He ever would have been able to sit on the throne. आणि मला नाही असं वाटत की तो सिंहासनावर कधी बसू शकला असता. But when God mandates it, पण देव जेव्हा एखाद्यासाठी हे ठरवतो nobody can stop it. तेव्हा कोणी नाही थांबवू शकत. Nobody can stop. कोणीही थांबवू शकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. And so here we see तर इथे आपण पाहतो this David didn't even look like a king. हा दावीद दिसायला राजासारखाही नव्हता He didn't even come from a kingly background. आणि तो काही शाही पार्श्वभूमीतून आलेला नव्हता. Say, many things had to be made for David. दावीदासाठी अनेक गोष्टी तयार कराव्या लागल्या. Like Jesus said, जसं येशू म्हणाले I will make you fishers of men. की मी तुम्हाला माणसे धरणारं बनवीन So करीन. God has to make us. तसं देवाला आपल्याला घडवावं लागतं. Say, Peter was a fisherman, पेत्र मासेमारी करणारा होता, but Jesus had to make him fishers of men. पण येशूंना त्या पेत्राला माणसे धरणारा बनवावं लागलं. And so when God chooses you, तर जेव्हा केव्हा देव तुम्हाला निवडतो, it is upon him to do a finished work in you. देवावरती आहे ना हे की देव तुझ्यामध्ये ते संपूर्ण काम करून सोडेल. And he does it आणि देव असं करतो. in his own way. देव देवाच्या रीतीनं करतो. God does it. देव देवाच्या रीतीनं ते काम आपल्यामध्ये करतो. And that is called the grace of God at work. त्याला देवाची कृपा काम करताना दिसलेली म्हणतात. Praise God. देवाला धन्यवाद. God's grace is in work in you. देवाची कृपा तुझ्यामध्ये काम करत आहे. Even now, आता सुद्धा it is God's grace that is bringing a shine in you. देवाची कृपा तुला चमकवते माहितीये. He is bringing that quality in you that God has always thought of. देवाची कृपा तुझ्यामध्ये तो चांगला दर्जा आणतीये की जो दर्जा देवाला नेहमी तुझ्यात हवा होता. If you see your old photos, जर तुम्ही लोकांनी तुमचे जुने फोटो पाहिले, before you were born again, तुमचा नवीन जन्म होण्या अगोदरचे फोटो जर तुम्ही पाहिले, you will see a vast difference. तुम्हाला फार मोठा बदल दिसेल. If you had video, then all the more difference you आणि can see. व्हिडिओ असेल तर अजूनच उठून दिसणारा फरक कळेल. Because the talk, the language, everything has changed today. कारण की आज तुमची भाषा, तुमचं बोलणं सगळं बदललेलं आहे. Your look has changed. तुमचं दिसणं बदललेलं Your आहे. confidence level is to another level. तुमच्या विश्वासाची पातळी नेक्स्ट लेवलला गेली. Praise God. Amen. The smile that you have today आज जे हास्य तुमच्या चेहऱ्यांवर आहे is so much different than the smile that you had when you were in the world. ते किती वेगळं आहे. तुम्ही जगात असताना जे हसायचा ना खोटं ढोंगी सगळं, तसं आज नाहीये. Praise God. आज हसलो तर खरं हसतो आणि रडलं तर खरं रडतो. Everything has changed now. सगळं बदललंय आता. Paul said पॉल बोललाय in 2 Corinthians 5:17, 2 करीन 5:17, if any man is in Christ, he is a new creation. All things have passed away. Behold, all things have become new. 2 करीन 5:17 मध्ये पॉल म्हणालाय, जर ख्रिस्त येशूमध्ये कोणी माणूस आहे तर तो नवीन आहे, जुन्या गोष्टी सर्व होऊन गेलेल्या आहेत, पहा हे सर्व नवीन आहे. His father didn't even want to call him up. त्याच्या वडिलांना त्याला बोलवायचंही नव्हतं. When the great prophet was coming home, म्हणजे जेव्हा तो महान संदेष्टा त्यांच्या घरी येणार होता, David's father did not even seem fit to call David. दाविदाच्या वडिलांना दावीद एवढाही फिट वाटला नाही की त्याला त्यांनी घरी थांबवावं किंवा तो घरी असावा. He didn't see him as a qualified person. त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे बघताना तो एक गुणवत्ता असलेला मुलगा असं पाहिलंच नाही. Many times, अनेक वेळा people look down on us. लोक आपल्यावरती सुद्धा खालच्या नजरेनं बघतात आणि म्हणतात ही इज मिसफिट. But पण God says, देव म्हणतो He is fit for me. ही ओनली इज द फिट पर्सन. तोच बरोबर आहे.
Just imagine a person in the prison. कल्पना करा एखादा तुरुंगात माणूस आहे. We will say he's the most misfit person. तुरुंगातल्या माणसाला बघून आपण काय म्हणतो की हा फिट नाही, हा मिसफिट आहे. But Jesus, when he sees somebody in the prison, पण येशूनी जर एखाद्याला तुरुंगात जरी पाहिलं he says, तर येशू म्हणतात this fellow has a potential. याच्यामध्ये एक क्षमता आहे. If I only touch him, जर फक्त मी त्याला स्पर्श केला he'll become another Saint Paul. तर तो अजून एक संत पॉल बनेल. Praise God. आणि हे फक्त येशूच ओळखतात, माणसांना जमत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God handpicks us देव आपल्याला हाताने वेचतो and establishes us. आणि आपल्याला स्थिर स्थावर He करतो. works in us. आपल्यामध्ये काम He करतो, works through us. आपल्या द्वारे काम करतो. Praise God. आमेन, आमेन. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 16:13, 1 शमूएल 16वा अध्याय त्यातलं 13वं वचन. then Samuel took the horn of oil and anointed him in the midst of his brethren, and the Spirit of the Lord came upon David from that day forward. 1 शमूएल 16वा अध्याय त्यातलं 13वं वचन. मग शमूएलाने तेल भरलेले शिंग घेऊन त्याच्या भावांच्या मध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे दाविदावर यहोवाचा आत्मा येत राहिला. From that day, त्या दिवसापासून पुढे the day the oil was poured upon him, ज्या दिवशी त्याच्यावर तेल ओतण्यात आलं David was changed. त्या दिवसापासून दावीद बदलला. The Lord came upon David. प्रभू दाविदावर The उतरला. Spirit of the Lord came upon David. देवाचा आत्मा दाविदावर When the उतरला Spirit of the Lord comes upon us, आणि देवाचा आत्मा जर आपल्यावर उतरला ना, you see the change in your मग life. बदल बघ तुझ्या आयुष्यात. I'm telling you, people cannot even believe मी सत्य सांगतो, लोकांचा विश्वासही बसत नाही that बघ, he is the same person. की हा तोच माणूस आहे का, हा He is- तोच मुलगा आहे. He used to play marbles with me. आमच्या सोबत गोट्या खेळल्या त्यांनी. But see now, आता बघा he's so different. किती वेगळा झाला, She's so different. किती बदलली. Praise God. देवाला Because the धन्यवाद. Spirit of the Lord has come upon कारण us. देवाचा आत्मा त्याच्यावर आलेला आहे. The Spirit of the Lord has come upon you. देवाचा आत्मा तुमच्यावर आलेला आहे That is changing you from glory to glory. आणि तो आत्मा तुम्हाला गौरवातून गौरवाकडे बदलत आहे. Have you been there where you are not among the chosen? तुम्ही अशा ठिकाणी कधी होता का की जिथे निवडलेल्यांमध्ये तुम्ही तर गणलेलेच नव्हता, Yet you are chosen. तरी सुद्धा तुम्ही निवडलेले आहात. Amen. की मला निवडल्यांमध्ये कोणी गणलंच नव्हतं पण देवानी तरी मला निवडली. You are not among those that are called, तुम्ही अशा लोकांमध्ये नव्हताच की ज्यांना पाचारलंय, yet you are called. तरी तुमच्यावर पाचारण आहे. I mean, that is grace at work. त्याला म्हणतात काम करणारी कृपा. That is grace at work. त्याला म्हणतात काम करत असलेली कृपा. David was not qualified. दावीद कुठे गुणवत्तावान होता. He was tending his father's sheep दावीद तर आपल्या बापाची मेंढर राखत होता there in the grass of Bethlehem. आणि तिथे बेथलेम गावामध्ये कुर्णामध्ये बापाची मेंढर सांभाळतोय And the grace of God zeroed on him. आणि देवाची कृपा बघा त्याच्यावरच आली. I mean, God can do anything. देव काही करू शकतो. The one who is seated next to you can be the next Saint Paul. जो तुझ्या शेजारी बसलाय ना आता, तो पण पुढचा संत पॉल बनू शकतो. The one seated next to you can be the next God's choice. आणि जो तुझ्या शेजारी आता बसलेला आहे तो देवाची पुढची निवड बनू शकतो. तुम्ही कोणाला कमी लेखू नका. Value that person. त्या माणसाची किंमत करा. त्या माणसाची किंमत करा. say, I value you. म्हणा मी तर एवढी किंमत Look करते. at your neighbor and say, I value you. तुमच्या शेजाऱ्याकडे बघून म्हणा की मी तुमची किंमत करते. Because you may be the next God's choice. काय माहिती पुढची निवड देवाची तुम्हीच असाल. Praise माझी God. अनमोल हिरा प्रभूने कपका चुन लिया. It can happen. होऊ शकतं, होऊ शकतं ना का नाही. आता याच्यावर पण शंका आहेत का काय. नाही ना. The grace of God brought him out while others were just showing off. देवाच्या कृपेनं त्याला बाहेर आणलं. बाकीचे शो ऑफ करण्यातच राहिले. Others were just, showing themselves off before Samuel. बाकीचे शमूएला समोर सगळी शोबाजी करत होते. देखो देखो हमको देखो. The brothers of David were presenting themselves fit for the role of a king. आणि दाविदाची भावंड शमूएला समोर प्रस्तुत करत होती स्वतःला की मी राजा बनायचं मटेरियल आहे, माझ्याकडे बघा. If they could only get hold of some crown, they would have even put it on their head. त्या भावंडांना जर एखादा मुकुट मिळाला असताना इथे तिथे पडलेला तर त्यांनी घेऊन तो डोक्यावर घातले असता की बघा ना मी कसा दिसतो. Say, because you have to be fit for a king. कारण राजा बनायला तेवढं फिट पाहिजे ना. So I think so they must have dressed as though they looked like a king. तर मला असं वाटतं दाविदाची भावंड एक राजा शोभेल वाटेल असे कपडे घालून तेव्हा हजर असतील. Don't show up until the Holy Ghost shows up. पण पवित्र आत्मा जोवर तुझ्यावर उतरत नाही तोवर तुझी राजेशाही नको दाखवू. Praise God. आमेन. कारण जगा घातला तरी काय होणार नाही. Anytime you show up,
कधी तुझं असं नुसतं दाखवलं, when the Holy Ghost has not shown up, पवित्र आत्मा समजा तुझ्यावर नाही उतरलेला, पण तू आपलं ते शो करतोय, दाखवतोय, get ready for a great fall. तर मोठं पतन होणार, पडणार, ढासळणार. Just because I wear a suit does not call me a pastor. मी सूट घालतो म्हणून मी पास्टर आहे का? I am a pastor, and so now I can wear a suit. मी पास्टर आहे म्हणून मी आता सूट घालू शकतो. Even if I don't wear a suit, I'm a pastor. आणि सूट नाही घातला तरी मी पास्टरच आहे. Praise God. हो की नाही? It's God's choice. देवाची निवड असते बेटा. नाम में और कपड़ों में कुछ नहीं रखा. Amen. आमेन. That is the challenge with so many people. पण हे आव्हान असतं अनेक लोकांसमोर, Because they go about parading themselves कारण की ते स्वतःची अशी परेड आणि मिरवणूक करतात. what they are not. जे नाहीये ते दाखवतात, पण जे नाहीये ते नाहीये, कशाला दाखवायचं? I have oftentimes found out बऱ्याच वेळेला मी हे पाहिलंय, that people who are something, जी माणसं काहीतरी आहेत they always hide themselves ती नेहमी स्वतःला लपवतात, because they don't know their potential. कारण त्यांना माहिती नसतं त्यांच्यात किती कुवत आहे. Only when Jesus taps them, then they realize the फक्त potential. येशूंनी त्यांच्यात हात घातल्यानंतर त्यांना कळतं की त्यांच्यात एवढी कुवत आहे, नाही तर तोपर्यंत ते स्वतःला लपवतच असतात. It's people who are nothing that parade themselves. जी माणसं काही नाही आहेत ना, ती स्वतःची मिरवणूक काढतात. Have you seen बघितलंय ना तुम्ही? some people who are very, very poor? काही लोक जी खूप खूप गरीब आहेत, They will put 5 on the 5 fingers, they will put ring. 5 बोटांवर 5 अंगठ्या घालणार, Because they want to show that we can sit with you people. कारण त्यांना दाखवायचं असतं की आम्ही सुद्धा तुम्हा लोकांसोबत बसू शकतो. But if you see a very rich man, पण तुम्ही एखाद्या अतिशय श्रीमंत माणसाला पाहिलं, he will wear a copper ring. तो एक अशी काहीतरी तांब्याची वगैरे अंगठी घालेल, कॉपर अंगठी घालेल, Because he doesn't have to prove to anybody anything. कारण त्याला काय कोणाला सिद्ध करायची नाही की माझी इस्टेट किती आहे. Amen. Amen. All of David's brothers, तर दाविदाची सगळी भावंड they came to Samuel, शमूएलाकडे आली putting down their head for the anointing oil to be poured on their head. आणि सगळ्यांनी आपली डोकी नमवली की आमच्या डोक्यावरती तुम्ही तेलाचा अभिषेक करा. But the oil refused to flow on them. पण तेल शिंगातनं बाहेरच येईना. तेल बोल रहा मैं नहीं आएगा. I mean, you cannot pull it from Samuel's hand and put it upon yourself. शमूएलाच्या हातातनं शिंग घेऊन तुम्ही बळजबरीनं तर स्वतःवर ओतू नाही शकत. Some people do that, काही लोक करतात but असं, it doesn't work. पण नाही ना होत असं. You don't need to struggle to become something. संघर्ष नको करू. डोकं कशाला एवढं फोडतोय काहीतरी बनायला? When it is your time, तुझी वेळ आली God will show you up. की देव तुला बरोबर वर आणेल God will introduce to the whole world. आणि देव अख्ख्या जगाला तुझी ओळख करून देईल. I mean, God introduces you to the whole world. आणि देव जेव्हा तुझी ओळख अख्ख्या जगाला करून देईल, People have to follow you. तेव्हा मग लोकांना तुझ्या मागे चालावंच लागणार. लोक तुझ्या मागे चालणारच. It's a matter of time. बस वेळेची बाब आहे. So don't struggle. तर संघर्ष करू नका. Be faithful. विश्वासू राहा. Don't frustrate the grace of God. देवाच्या कृपेला कंटाळा येईल असं कशाला वागताय? Continue doing what you have been doing. जे करत आला ते करत राहा Do it faithfully आणि विश्वासूपणे करा. with your whole heart. संपूर्ण हृदयाने करा. Take care of somebody's business. कोणाच्या तरी व्यवसायाला तुम्ही सांभाळा. Take care of somebody's church. कोणाचं तरी चर्च तुम्ही सांभाळा. Take care of your pastor. तुमच्या पास्टरांना तुम्ही सांभाळा. Take care of the church. चर्चला तुम्ही सांभाळा. God will do something देव beautiful for you. तुझ्यासाठी काहीतरी सुंदर करेल. तुझं चर्च, तुझे पास्टर तू सांभाळ. If God does not give it to you, जर देवाने तुला नाही दिलं then you don't have it. तर मग तुझ्याकडे ते नाहीच आहे. देवाने दिल्यानेच मिळतं बेटा, नाही तर ते नसतं. What God has not given you, जे देवाने तुला दिलं नाहीये you cannot keep it. ते नाही ठेवू शकत आपण. But if He gives it to you, पण जर देवाने तुला दिलं He also gives you the keeping grace. तर देव तुला ते राखून ठेवायची कृपाही देतो. Praise God. आमेन. That anointing will stay upon तो you. अभिषेक तुझ्यावर राहील. That power will stay upon ते you. सामर्थ्य तुझ्यावर राहील. Nobody can take away that anointing. कोणीही तो अभिषेक काढू नाही शकणार. Amen. आमेन. You must have heard the riches of the world. तुम्ही ऐकलं असेल जगातली धनसंपत्ती, But how many have heard the riches of His grace? पण किती लोकांनी देवाच्या कृपेतली धनसंपत्ती ऐकली आहे? You must have heard people running after the riches of the world. तुम्ही ऐकलं असेल की लोक जगातल्या धनसंपत्तीच्या मागे धावतात. How many of you have heard that somebody is running after the riches of His grace? आणि तुमच्यातल्या अशा किती लोकांनी ऐकलंय की काही माणसं देवाच्या कृपेच्या धनसंपत्ती मागे धावतायत? Many times grace does not display in glitters. आणि बऱ्याच वेळेला जी कृपा असते ना ती झगमगाटात दिसत नाही राजा. It's not a big spectacle. आणि कृपा म्हणजे प्रदर्शन भरवलेलं नाहीये. It's the cross. कृपा वधस्तंभ आहे. It's the cross. कृपा वधस्तंभ आहे. Many people अनेक लोक who are shining today, आज जे चमकतायत
They have been locked up in their room seeking God's ते face. देवाला शोधत आपल्या खोल्यांमध्ये बंद होऊन बसलेले आहेत. Who can understand this grace? कोणाला कळणार आहे ही कृपा? The beauty and the greatness of our God. कुणाला कळणार आहे आपल्या देवातलं सौंदर्य आणि थोरवी? Who can understand the great grace of God? कुणाला कळणार देवातली महान महान कृपा? People only give glory to man. लोक फक्त माणसांना गौरव देतात. But today what we are पण आज आपण जे काही आहोत is the grace of God. ती देवाची कृपा आहे ना? It's the grace of ती God. देवाची कृपा आहे. You need to praise him for his grace. तुम्ही देवाची स्तुती केली पाहिजे To देवाच्या whatever कृपेसाठी. level you are in today, आज ज्या काही स्तरापर्यंत तुम्ही पोहोचलाय praise him for his grace. त्याची स्तुती करा त्याच्या कृपेसाठी. Thank him for his grace. त्याचे आभार माना त्याच्या कृपेसाठी. You know, there is no radiance even in the mercy बाकी दयेमध्येही चमक नाहीये as there is radiance in his grace. जेवढी चमक त्याच्या कृपेत आहे. Grace will always make you to shine. कृपा नेहमी तुला चमकायला लावेल. Grace will always take you higher. कृपा नेहमी तुला वर नेईल. Grace will get you what you can never get for 1,000 years. आणि कृपा नेहमी तुला असं काहीतरी आणून देईल जे हजारो वर्षात तुला नाही कमवता आलं. Grace is what you cannot do on your own. आणि कृपा म्हणजे असं काहीतरी जे तुला स्वतःला करता येणार नाही. That is grace. त्याला कृपा म्हणतात. Grace is a gift. कृपा एक दान आहे. Grace is देणगी not आहे. a reward, it's a gift. कृपा बक्षीस नाहीये, कृपा देणगी आहे. It's a blessing. तो आशीर्वाद आहे. It comes in weakness. अशक्तपणात कृपा येते. It comes in humility. नम्रतेवर कृपा येते. It comes on meekness. नम्रतेवर लीनतेवर कृपा येते. Grace comes on obedience. आज्ञा पालनावर कृपा येते. Grace comes on love. प्रेमावर कृपा येते. Praise God. हालेलुया. आमेन. Without mercy, there is no grace, we know. दयेशिवाय कृपा नाही But आपल्याला when, माहित आहे. but when grace takes over, पण कृपेनं जर ताबा घेतला mercy has no place. तर दयेला जागा नाही, कारण कृपेने ताबा घेतलाय. When grace takes over your life, कृपेनं तुझ्या जीवनाचा ताबा घेतला if you turn back, आणि त्यानंतर जर तू वळला you need mercy. तर तुला दयेची गरज पडणार. But if you don't turn back, पण जर नाही वळला grace is enough. तर कृपा पुरेशी आहे. It takes you further and further. ती कृपा तुला पुढे 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 नेते. The exaltation that we receive is of grace. जी उन्नती आपल्याला मिळते ती कृपेतून मिळते. Heaven is grace. स्वर्ग कृपा आहे. Mercy says no hell, grace says only heaven. दया म्हणते नरक नाही, कृपा म्हणते फक्त स्वर्ग. That's why grace is more beautiful. म्हणून कृपा जास्त सुंदर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Grace is like an artist who had painted a picture, it was spoiled and he repainted it and made it glorious. कृपा म्हणजे एक चित्रकार आहे ज्या चित्रकाराने एक चित्र काढलं पण ते खराब झालं पण मग परत त्याने ते दुरुस्त केलं आणि परत छान केलं, त्याला कृपा. And कृपा it's म्हणतात. become better than the first one. आणि आता परत त्याने ते दुरुस्त करून जे चित्र काढून ठेवलं ना ते पहिल्यापेक्षाही सुंदर झालं, त्याला कृपा म्हणतात. That is grace. त्याला कृपा म्हणतात. We are more better than Adam आदामापेक्षा आपण कितीतरी पटीने चांगले आहोत, because grace has worked in our life. कारण कृपेनं आपल्या जीवनात काम केलंय. Grace is blessedness of the highest level. कृपा म्हणजे अतिउच्च प्रमाणातला आशीर्वादितपणा आहे. Highest level. अतिउच्च प्रमाणात आशीर्वादितपणा आहे कृपा. Grace means कृपा म्हणजे I come to God with nothing मी देवाकडे शून्य बनून आलोय and I go from God with everything. आणि देवापासून जाताना मी सगळं घेऊन चाललोय. आलो होतो शून्य, भिकारी आणि कंगाल, पण चाललो धनवान होऊन. Nothing in my hands I bring, simply to the cross I cling. माझ्या हातात मी काय आणत नाही, तर वधस्तंभाला मी फक्त धरून आहे. Praise God. Amen. Grace is doing something lavishly. कृपा म्हणजे सढळ हाताने काहीतरी करणं. Grace means not holding his hand but giving more than you desire. कृपा म्हणजे त्याचा हात न धरणं, आवळून न ठेवणं, तर इच्छेपेक्षा जास्त देणं. Grace is giving excessively. कृपा म्हणजे प्रचंड प्रमाणात देणं. The favor that shocks the world. जो अनुग्रह जगाला धक्का बसवतो, That is grace. त्याला कृपा म्हणतात. की आपल्याला बघून लोक तोंडात बोट घालतात, ती एक कृपा. Grace is wonder to many. कृपा अनेकांसाठी अद्भुत आहे. You become a wonder to many when you have God's grace upon तू you. अनेकांसाठी अद्भुत बनतो जेव्हा देवाची कृपा तुझ्यावर येते. आमेन. It is uncalled for but still you get it. तुला मिळते, जरी त्यासाठी तू काही मागितलं नव्हतं, मिळणार नव्हतं, तरी मिळते. You don't deserve it yet you get it. तू त्या लायकीचा नाहीयेस, पण तरी तुला मिळते. You don't merit it yet you get it. तुझ्यात तसले गुणधर्म सुद्धा नाहीत, पण तरी तुला मिळते.
आपण म्हणतो अरे हा याला हो यालाच. You don't seem to be qualified, yet you get it. अरे तू फारसा शिक्षित दिसत नाही पण तरी मिळते. The world sees you as unjustified, God sees you as justified because of the grace of God. जग तुला बघताना अन्यायी रीतीने बघतं, देव तुझ्याकडे बघताना न्यायी रीतीने बघतो कारण तो कृपा देतो. The world says this person has to go to hell. जग म्हणतं हा हा नरकात जायच्या लायकीचा आहे. Grace says he has to go only to heaven. कृपा म्हणते याला फक्त स्वर्गातच न्यायचंय. That is grace. कृपा अशी आहे ही कृपा. कृपेवर जगा ना. How कशाला can a sinner go to heaven? एखादा पापी स्वर्गात कसा जाईल? By grace. कृपेनं जाईल. आणि काय How can a sinner be saved? एखाद्या पापी माणसाचं तारण कसं होईल? By grace. कृपेनं होईल. Grace says no works, कृपा म्हणते काम नको देऊ, only faith. तेरी मेहनत मत दे मुझे, भरोसा रख, विश्वास कर माझ्यावर. Not your righteousness, तुझा नीतिमानपणा नको मला, the righteousness of Jesus Christ. येशूंमधला नीतिमानपणा. The world cannot accept it. आणि जगाला हे नाही The स्वीकारायला world जमत. will never accept grace. जग कधी कृपेला स्वीकारणारच They नाही. all want to go to heaven by their merit. कारण जग आणि जगातल्या लोकांना स्वतःच्या गुणधर्मांवरच स्वर्गात जायचं आहे. They will say this is unfair. आणि जग आणि जगातले लोक म्हणणार हा अन्याय आहे. How can you allow a sinner to go to heaven? कसं काय पापी माणसाला तुम्ही स्वर्गात जायची परवानगी देताय? We say आपण म्हणतो by God's grace. देवाच्या कृपेनं. पापी माणूस स्वर्गात चालला देवाच्या कृपेनं. Praise God. आणि जगाला ते आवडत नाही. But why? का? Because of God's grace. देवाच्या कृपेमुळे. आणि काय? आमेन. How can I get God's grace? मला देवाची कृपा कशी मिळणार? By accepting Jesus. येशूंना स्वीकारून मिळणार. Because grace and truth came from Jesus Christ. कारण कृपा आणि सत्य येशूंकडून आलंय. But he has done nothing to qualify it. पण नाही, पण त्यांनी काही केलेलंच नाहीये ना. कसं काय त्याला हे सगळं मिळतंय? This is unjustified. हे न्याय नाही, हा अन्याय आहे. Yes, it is justified by God. नाही, पण देवानी न्याय केलाय ना. Why? का? Because another one has paid for them. का? आणि कोणीतरी त्याची किंमत And मोजली. his name is Jesus. आणि त्याचं नाव येशू आहे. We boast in the Lord Jesus आपण Christ. प्रभू येशूंमध्ये अभिमान बाळगतो. Because कारण there is merit in him. That's why I am merited. येशूंमध्ये ती गुणवत्ता आहे. म्हणून आज मी त्या योग्यतेचा आहे. Divine favor is somebody helping us to pay our debts. दैवी अनुग्रह म्हणजे कोणीतरी मला माझं कर्ज फेडायला मदत केली. I didn't even ask for मी it. तर विचारलंही नव्हतं. He paid it. पण तरी त्याने माझं कर्ज फेडलं. While I was yet a sinner, he died for मी me. पापी असताना मी इथे पाप करत होतो आणि तिथे येशू माझ्यासाठी मरत होते. Divine favor is somebody showing mercy to me. दैवी कृपा म्हणजे कोणीतरी माझ्यावर दया करून गेलं. Divine favor means somebody else taking my sins. दैवी अनुग्रह म्हणजे कोणीतरी माझं पाप नेलं आणि म्हणालं तू नको मरू जयश्री, मी मरतो. Divine favor means God is bent upon saving the world. दैवी अनुग्रह म्हणजे देवाने ठरवलंच आहे की मी हे जग तारणार आहे. Divine grace means दैवी कृपा म्हणजे God wants you to see what he has kept for you in eternity. देवाची इच्छा आहे की अनंत काळच्या जीवनात त्याने जे तुझ्यासाठी ठेवलंय ते डोळे उघडून बघ. He wants you to enjoy the blessings that he has reserved for you. देवाची इच्छा आहे जे आशीर्वाद देवाने तुझ्यासाठी ठेवलेले आहेत त्याचा तू आनंद घे. I want you to come home and see it, he says. माझी इच्छा आहे. देव म्हणतो घरी येऊन तू बघ. Sometimes the father says, कधी कधी वडील म्हणतात ना son, come home. मुला घरी ये, Come to my room. बेटा घरी माझ्या खोलीत ये. See what I have bought for you. बघ मी तुझ्यासाठी What I काय have kept for you. बघ मी तुझ्यासाठी काय ठेवलंय. But the son is angry with the पण father. मुलगा जरा बापावर चिडलाय. रुसूमाई रुसू कोपऱ्यात Daddy बसून. said, okay, that all will settle later. तर मग डॅडी म्हणतात ठीक आहे ना बेटा, बाद में देख लेंगे ना But राजा. see what I have kept for आ you. ना बेटा, आ तो देख तो ले ना बाबा. Because कारण- God wants you to enjoy eternity. देवाची इच्छा अनंत काळच्या जीवनाचा तू आनंद घ्यावा. मजा कर सुखी रे. Divine favor means though I don't deserve it, I get it. दैवी अनुग्रह म्हणजे काय? मी नालायक आहे, लायकी नसताना मला मिळालं त्याची कृपा आहे. Because my Jesus deserves it. कारण माझे येशू लायकीचे आहेत ना. माझे येशू योग्यतेचे आहेत, पात्रतेचे आहेत. Amen. That is why Jesus alone is grace for us. म्हणून येशू फक्त येशूच आपल्यासाठी कृपा आहे. His coming for us is grace. येशू आपल्यासाठी आले कृपा. His staying with us is grace. आपल्यात येऊन राहिले अजून कृपा. His dying for us is grace. मेले आपल्यासाठी अजून His कृपा. resurrection is grace. मेल्यानंतर पुनरुत्थी झाले अजून कृपा. He is coming to take us back is grace. आता आपल्याला घेऊन जायला परत येत आहेत अजून He कृपा. has opened up heaven for us is grace. स्वर्ग आपल्यासाठी उघडलं अजून कृपा. कृपाच कृपा आहे बेटा.
To the world it may be unreasonable. आणि जगाला हे बरोबर वाटणार नाही, But to God it is not. पण देवाला हे बरोबर वाटतं ना. But to God if it is not, who are you? आणि देवाला जर हे बरोबर वाटत आहे तर तू कोण आहे काय बोलणारा? But this is extreme, pastor. नाही नाही, असं थोडं होतं पास्टर, ही अतिशयोक्ती आहे, यांना कसं उचलायचं? That's why he is God. म्हणून तो देव आहे, म्हणून देव आहे तो. कारभार सगळा देवाच्या हातात आहे. बरं झालं आपल्या हातात असतात तर आपण कोणालाच घेतलं नसतं. For us sowing is reaping. आपल्यासाठी पेरणं हे कापणं आहे, But God is greater. पण देव त्याहून मोठा आहे. This is unfair. This is fair in the eyes of हा God. अन्याय आहे. नाही, देवाच्या नजरेत न्याय आहे. I paid for it all. मी त्या सगळ्यासाठी किंमत मोजली आहे. You don't have to say anything, says देव God. म्हणतो मी सगळ्यासाठी किंमत मोजली आहे, तुम्ही कोणी काही बोलू नका. मी एखाद्याला उचललं, धरलं, वापरलं. If I've paid for something, आणि जर मी कशासाठी तरी किंमत मोजली आहे, if I've paid for a chair, मी एखाद्या खुर्चीची किंमत मोजली आहे, you don't tell me whether this is good or bad. तू नको मला सांगू ती खुर्ची चांगली आहे का वाईट आहे. मी पैसे देऊन आणली आहे. And you don't tell me whom I give that chair to. आणि तू नको सांगू मला ती खुर्ची मी कुणाला द्यायची. मी विकत आणली आहे. I can give it to a beggar मी also. भिकाऱ्याला पण देईन. आलं का लक्षात? आता पटलं? I can give that chair to a beggar. मी भिकाऱ्याला पण ती खुर्ची देईन, कारण मी विकत घेतली आहे. Jesus said, येशू म्हणाले, you know, when he was telling the parable येशू दाखला सांगताना of the म्हणाले, laborers, कामगारांचा दाखला. what did he say? काय म्हणाले? Is this money not my own? हा पैसा माझा आहे ना, Don't I have the right to give it to anyone I want? मग मला नाही का हक्क माझा पैसा मी कुणालाही द्यायचा? Why are you jealous if I give somebody else the same as I gave you? तुला काय ईर्ष्या होते? तू का जळतो? तुला जसं देतोय तसं दुसऱ्याला पण दिलं तर तुला का जळायला होतंय? But we worked from morning 6 नाही, पण o'clock. नाही, आम्ही सकाळपासून काम केलंय 6 वाजल्यापासून. And this fellow started work at 5 o'clock. हा आत्ता कुठं आला? 900 काय 5 वाजता आलाय. But didn't you agree with the amount that I settled with you? पण सकाळी मी तुला जी किंमत सांगितली होती की एवढ्यावरती मी तुला घेऊन जातोय कामाला, तू सहमत केलं ना? You are agreeing to it. तू सहमत करून आला ना? That time ठरलं. you didn't debate with me. आणि सकाळी तू नाही माझ्याशी You वाद didn't घातला. argue with me. सकाळी तू माझ्याशी वाद नाही घातला. जी काही रक्कम ठरली तेवढ्यावर तू तयार झाला. So if I'm giving the same amount to this fellow, तीच रक्कम जर मी ह्याला देतोय, why are you jealous? तुला का जळायला होतंय? Isn't this money mine? हा पैसा माझा आहे ना, Don't I have the right to give him what मला I हक्क नाही. want? मला जे ज्याला द्यायचंय ते मी देईन. मला हक्क नाही का? He's the sovereign God. बस राज्य त्याचं आहे. He's the sovereign God. राज्य त्याचं आहे. आमेन. उसने चुना तो चुना, फिर अभी खत्म, Oh, बात the खत्म. world says this is too much. मग जग म्हणतं नाही नाही, दिस इज टू मच. You are doing too much for them. तुम्ही टू मच करताय त्यांच्यासाठी. Just because they believe in Jesus, you are doing so much for them. येशूंवरती त्यांचा विश्वास आहे म्हणून एवढं टू मच करायची काय गरज आहे? You also do it then. मग तुम्ही करा. You also believe in Jesus. तुम्ही येशूंवर विश्वास He ठेवा. will do too much for येशू you. टू मच तुमच्यासाठी पण करतील. Praise God. येशू के सामने बोलती बंद होती, बेटा तू बोली मत, मुंह बंद रख. Nobody can argue God's grace देवाच्या कृपेवर वाद नाही कोणी घालू शकत. जी because आहे it ते is His. आहे. कारण ती कृपा देवाची आहे. It's not yours or ती mine. तुझी आणि माझी नाहीये, It is His. ती देवाची कृपा आहे. And if He wants to pour it lavishly, आणि देवाला जर एखाद्यावरती कृपा सढळ हाताने ओतायची आहे, I will take it with both my hands. मी तर दोन्ही हाताने घेणार. मी तो गोळा करणार बाबा. मला पाहिजे बाबा. Isn't it? आहे. आमेन. Take a few points. काही मुद्दे देतो, घ्या. First point, पहिला मुद्दा, taking the grace for granted. कृपेला गृहीत धरणं. Taking the grace for granted. देवाच्या कृपेला गृहीत धरणं. Many don't have respect for the grace of God upon their lives. अनेक लोक त्यांच्या जीवनावर असलेल्या देवाच्या कृपेची किंमत करत नाहीत, आदर करत Let us not be careless and असं think नका. that God will have to give us His grace. असं करू नका. निष्काळजीपणे जगू नका असं हे करण्यात की देव तर देतच राहील कृपा, त्यात काय, त्या कृपेची काय किंमत करायची It's एवढी? His duty. त्याचं कर्तव्य आहे. He will give. देवाचं कर्तव्य आहे. देव He has कृपा to देत give. राहणार. देवाने कृपा द्यायलाच पाहिजे. मी कशाला त्या कृपेचा एवढा आदर? अरे बाबा, We are कृपेचा His आदर children. कर. आम्ही त्याची मुलं आहोत. So He has to give. तर देवाने कृपा दिलीच पाहिजे. That is a very dangerous position to be in. हे फार उद्धट आहे बरं का. आणि हे जे उद्धटपणे तुम्ही वागताय ना, ते धोकादायक आहे. Amen. आमेन. Paul writes पॉल लिहितो in 1 Corinthians 10, 1-5. 1 करीन 10, 1-5. Moreover, brethren, I don't want you to be unaware that all our fathers were under the cloud, all passed through the sea, all were baptized into Moses in the cloud and in the sea, all ate the same spiritual food, and all drank the same spiritual drink, for they drank of that spiritual rock that followed them, and that rock was Christ. But with most of them, God was not well pleased, for their bodies were scattered in the wilderness. 1 करीन 10 अध्याय 1-5. आणि भावांनो,
माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे की आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते आणि ते सगळे समुद्रातून पार गेले आणि ढगात व समुद्रात मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला आणि सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आत्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता, परंतु त्यांच्यातील बहुतेकांमध्ये देव संतोष पावला नाही, म्हणून त्यांचा रानात नाश झाला. St. Paul is recounting the wonderful spiritual experiences of the children of Israel. संत पॉल काय करतोय? इस्रायली लोकांना सुंदर सुंदर अनुभव जे आले ना त्याची आठवण करतो. Under the leadership of Moses. मोशेच्या पुढारीपणाखाली जे अनुभव त्यांना आले, As they were moving in the God initiated exodus from Egypt, आणि जसं मिस्र देशातनं देवाने त्यांना जो निर्गम दिला, देवाने त्यांना जी सुटका दिली आणि त्या यात्रेत ते प्रवास करत असताना they experienced the power of God. त्यांना देवाच्या सामर्थ्याचा अनुभव पलोपली आला. In a great way, they saw how God worked on their behalf. महान रीतीनं त्यांनी पलोपली पाहिलं की देव त्यांच्या वतीनं कसं काम करत आहे. All the advantages they got in God. जे सगळे फायदे, जो सगळा लाभ त्यांना देवामध्ये होत आहे, And so He was blessing them. आणि देव त्यांना आशीर्वादित करत होता. He gave them food, He gave them water. देवाने त्यांना खायला अन्न दिलं, पाणी दिलं. But even at that, पण त्यातही God was not pleased with the attitude of most of the people. जास्तीत जास्त लोकांची जी वृत्ती होती ना, त्या वृत्तीवर देव नाराज होता. Because they grumbled, कारण त्या लोकांनी कुरकुर केली they got into idolatry, आणि ते लोक मूर्ती पूजेत गेले. they scorned the power of God. देवाच्या सामर्थ्याला त्यांनी कमी लेखलं They used to tease Moses. आणि मोशेला ते नावं ठेवून मोशेची टिंगल And करायची. because of this, यामुळे a great number of them were killed in the wilderness. त्यांच्यातली अनेक सारी माणसं रानातच मेली, Because God was angry with their attitude. कारण देव त्यांच्या वृत्तीवर चिडला. Amen. Amen. You know, all believers, तुम्हाला ठाऊक आहे, सगळे बिलीवर, they must note, सगळ्या बिलीवर लोकांनी हे नोट करा, as much as God is a God of love, जेवढा देव प्रीतीचा देव आहे, He is also a God of justice. तेवढा तो न्यायाचा सुद्धा देव आहे. He expects us to live our lives in holiness, आणि त्या देवाची आशा आहे की आपण आपलं जीवन पवित्रतेत जगावं, with patience, धीरानं जगावं, with obedience, आज्ञा पालनात that जगावं, we need not take the grace of God for granted. की आपण देवाच्या कृपेला गृहीत धरू नये की करा पाप कृपा मिळतेच, असं Amen. नसतं We करायचं. need to be careful. आपण सांभाळून राहायचं असतं. Don't grumble, कुरकुर करू नका, don't murmur, तक्रारी करू नका, don't disobey God. देवाच्या आज्ञा मोडू नका. He may tolerate, but to an extent. देव थोडं सहन करेल, पण प्रमाणात, फार But नाही. when we willfully dwell in disobedience, पण स्वेच्छेनं जेव्हा आपण आज्ञाभंगात राहतो, that God has nothing else to do but to, justify by taking away our lives. मग देवाकडे काही That's the पर्याय, worst He can do, the maximum He can do. मग देवाकडे काही पर्याय राहत नाही, तर देवाला आपला प्राण घेऊन टाकावा लागतो. हेच देव करू शकतो. मग Amen. कशाला आपले जीव Now, since आपल्याला they were लवकर living मारायचे? under the law, God had to take that extreme step. आता ते लोक नियमशास्त्राखाली जगत असल्यामुळे देवाला ते पराकाष्ठेचं पाऊल उचलावं But लागायचं. today we are living under grace, आज आपण कृपेखाली आहोत, and so God spares most of us. आणि म्हणून देव आपल्यातल्या अनेकांना जास्तीत जास्त वेळेला मुभा देतो, सुटका But let देतो. us not take grace for granted. पण म्हणून कृपेला गृहीत धरू नका. Amen. जसं मी आता म्हणाले, कर पाप कुछ नहीं होता, कृपा आती रहती, ऐसा नहीं चलता बेटा. Obedience is a must. आज्ञा पालन मस्ट, Faithfulness is a must. विश्वासूपणा मस्ट मस्ट, Asking for forgiveness is a must. क्षमा मागणं अजून मस्ट आहे. Every time we sin, we need to ask for forgiveness दर from वेळेला God. आपल्याकडनं काही पाप झालं तर देवाची क्षमा मागायलाच पाहिजे. Amen. आमेन. So let us not just shine God's grace, तर फक्त देवाच्या कृपेत आपण चमकायचं एवढंच नाही, but these people's lives should be an example for all of us. तर या लोकांचं जीवन आपल्या सगळ्यांसाठी एक उदाहरण बनलं पाहिजे. Say, आमेन. because they were taking advantage of God's mercy. कारण त्या लोकांनी देवाच्या दयेचा गैरफायदा घेतला, And some of them tempted God, आणि त्यांच्यातल्या काहींनी तर देवाला मोह घातला, and they were destroyed by serpents. आणि मग सापांनी त्यांचा नाश केला. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणतो, these things have happened to Yeah. them as examples for us. या गोष्टी त्यांच्या जीवनात अशासाठी घडल्या आहेत की आपल्यासाठी हे एक उदाहरण बनावं, They were written for our admonition. आपल्याला बोध मिळावा म्हणून हे सगळं झालं आणि लिहिलंय. Because upon us the end of the ages has come. का आपल्यावरती जगाचा अंत आलाय, So lest we fall because we just think we can stand all the time. की आपण पडू नये असा विचार करत करत, नाही नाही मी नाही पडत, मी नाही पडत, मी तर उभा आहे, असं बोलू नको. सारखं पडू शकतो. Second point, दुसरा मुद्दा, tune into the spirit of grace. कृपेच्या आत्म्याशी जरा ट्युनिंग करा. Titus 2:11 and 12. तितास 2:11 आणि 12. For the grace of God that brings salvation has appeared to all men, teaching us
that denying ungodliness and worldly lust, we should live soberly, righteously, and godly in this present world. तितास पत्र 2 अध्याय 11 आणि 12 वचन. कारण सर्व माणसांकरता देवाची तारण देणारी कृपा प्रगट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की आपण अभक्तीला व जगातल्या हवास नाकारून या आताच्या काळात सुबुद्धीने व न्यायाने व सुभक्तीने वागावे. Now, we don't have to live with fear, आता आपण घाबरून जगायची गरज नाही, fear of death, मृत्यूला घाबरायची गरज or नाही, fear of lack, किंवा काहीतरी मला कमी पडणार याला घाबरायची गरज नाही. because grace will not permit you to live in lack. कारण कृपा तुला कधी काही कमी पडूच देणार नाही. No. नाही. See, when grace has appeared, you can always live above the level you lived before. जेव्हा केव्हा कृपा येते ना, ती कृपा तुला अगोदर ज्या कुठल्या स्तरात तू जगला होता त्या स्तराच्या वरच नेते. If you are living below the level of grace, that means grace has to still work on you. कृपेच्या स्तराखाली जर तू जगत आहेस तर याचा अंदाज आमच्यासारखी माणसं असाच लावणार आहेत की अजूनपर्यंत तू देवाच्या कृपेला स्वतः काम करू दिलं नाहीये. Amen. आमेन. Allow God's grace to work in you. परवानगी दे ना, देवाच्या कृपेला स्वतः जरा काम करायची परवानगी दे. कृपेच्या हातात कधी पडून तर बघ. And sometimes because we don't trust God, आणि कधी कधी आपण देवावर विश्वास ठेवत नाही we म्हणून don't tune into God's grace. आपण देवाच्या कृपेचं ऐकत नाही, ट्युनिंग होत नाही. Sometimes we think we are big sinners, कधी कधी आपण असा विचार करत बसतो की मी फार मोठा महापापी आहे, and so grace will never fall upon कृपा me. माझ्यावर कधी येणार नाही, मी मोठा पापी आहे बाबा. Grace does not fall on merited people. बघा, कृपा गुणवत्तावान लोकांवर पडत नाही. Grace falls because we are weak. आपण अशक्त आहोत म्हणूनच कृपा पडते आपल्यावर. Say, my grace is sufficient for you, said देव Jesus. म्हणालाय, येशू म्हणालेले आहेत, माझी कृपा तुम्हाला पुरेशी आहे. In your weakness lies his strength. तुझ्या अशक्तपणातच त्याची शक्ती So येते. claim for his strength. तर त्याची शक्ती मागा, Claim for his wisdom. त्याचं ज्ञान मागा, Claim for his overcoming power. आणि मात करणारं त्याचं सामर्थ्य तुम्ही मागा. All these blessings will be supplied through the lines of grace. हे सगळे आशीर्वाद कृपेवरच, कृपेच्या ओळींवरच तुम्हाला मिळतील. Amen. Amen. Let the Holy Spirit take charge of your whole life. पवित्र आत्म्याला तुमच्या संपूर्ण जीवनाचा ताबा घेऊ द्या. Let him direct you, let him guide you. पवित्र आत्म्याला तुम्हाला मार्गदर्शन करू द्या, चालवू द्या. Let not the world direct you and guide you. जग आणि जगातल्या लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन नको करायला, ते काय आपल्याला चालवणार ते स्वतः Let the खड्ड्यात. Holy Spirit guide us. पवित्र आत्मा आपल्याला चालवू दे. Read the Bible every day बायबल रोज वाचा, and you will know तुम्हाला कळेल how powerful grace can work in our life. कृपा किती सामर्थ्यवान रीतीने आपल्या जीवनात काम करू शकते. आपण म्हणू मग मी काय होते आणि काय झाले. Praise God. Amen. Don't hesitate. डगमगू नका. Don't say, I am not fit to receive this grace. असाच नका विचार करू की नाही नाही माझी लायकी नाही बाबा, एवढी मोठी कृपा मला मिळायची माझी लायकी नाही. Like that sinful woman who came to Simon's house. ती पापी बाई जी शिमोनाच्या घरी आलेली, He said, तो म्हणाला, if Jesus was a prophet, he would know what kind of a woman is येशूचा trying संदेश to आहे. come close to him. येशूचा संदेश आहे. तर येशूंना कळायला हवं होतं कुठल्या पद्धतीची बाई त्यांच्या जवळ आली आहे. Say, and so people will talk. तर लोक बोलणार रे, But Jesus is full of love. पण येशू प्रेमाने भरलेले आहे. And out of his loving heart, he wants the grace to pour in your life. आणि येशूंच्या प्रेमळ हृदयातून येशूंना हवंय की त्याची कृपा तुझ्या जीवनावर ओतली जाते. Grace changes you. कृपा तुला बदलते. It is grace that has changed me. कृपेनं मला बदललंय. Say, मी नव्हतो असा, मी असा आज झालोय. grace does not give you the license to sin, कृपा काय तुला पाप करायचं लायसन्स देत नाही. but grace makes us to be aware of the love of God. कृपा आपल्याला जाणीव करून देते देवाच्या प्रेमाची. Praise God. Amen. And when you understand the love of God, आणि मग देवाचं प्रेम आपल्याला कळलं ना your life changes. की मग जीवन बदलतं आपलं. Praise God. आमेन. Third point. तिसरा मुद्दा, His grace is at work in you. तुझ्यामध्ये देवाची कृपा काम करत आहे का? It's already working in you. देवाची कृपा तुझ्यात ऑलरेडी काम करतच आहे. Bible says in 2 Corinthians 9:8, 2 Corinth 9 अध्याय त्यातलं 8 वचन बायबल and म्हणतो, God is able to make all grace abound toward you, that you always have all sufficiency in all things, may abound to every good work. 2 Corinth 9 अध्याय 8 वचन, आणि देव सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होईल असे करण्यास समर्थ आहे, याकरता की तुम्हा सर्व गोष्टी सर्व पुरवठा सर्वदा होत असता तुम्ही प्रत्येक चांगल्या कामात अधिकाधिक तत्पर असावे. You will be sufficient, more than sufficient, if you know God's grace. तुम्हाला देवाची कृपा कळली ना तर तुम्ही पुरून उराल. मराठीत जे म्हणतात ना पुरून उरलं तसं पुरून उराल. God will work his grace on you. देव त्याची कृपा तुझ्यावर काम करायला He will लावेल. give you everything you need. जे काही तुला गरजेचं आहे देव तुला देईल. More than your needs, he can give you. तुझ्या गरजांपेक्षा जास्त देव तुला देईल. Say, आमेन.
People can give you according to your needs. लोक तुझ्या गरजा बघून तुला But if देतील. grace also gives you according to your needs, what greatness is there in God's grace पण then? कृपेनं सुद्धा तुझ्या गरजा बघून तेवढंच जर तुला दिलं तर मग कृपा मोठी राहणार नाही. See, God's grace has always to be greater. देवाची कृपा नेहमी थोर असायला पाहिजे His ना. giving has to be greater. देवाचं देणं नेहमी थोर His असलं supply पाहिजे. has to be greater. देवाचा पुरवठा नेहमी थोर असायला His पाहिजे forgiveness आपल्यापेक्षा. has to be greater. देवाची क्षमा नेहमी आपल्यापेक्षा जास्त. देव नेहमी वन अपच आपल्यापेक्षा असायला पाहिजे. Praise तो God. देव आहे. That's why David says, my cup runs over. म्हणून दावीद म्हणाला ना, माझा पेला भरभरून वाहतो. Say, nobody gives you so much tea that it runs हो ना. down the saucer also. आपल्याला एवढा चहा भरभरून कोणी देत नाही की बा ओतू जाऊन बशीत यावा. एवढेत पण एवढा नाही मिळत. Praise God. Amen. I mean, you will have so much एवढं मिळेल ना, that the leftovers you will be distributing. ओतू to जाईल ओतू everyone. आणि उरलेलं तुम्ही लोकांना वाटाल की माझ्याकडे खूप झालेलं आहे. घ्या तुम्ही ठेवा. And that's why God is giving overflowing. आणि म्हणून देव आपल्याला भरभरून देतो. He says, म्हणतो the cup is full for you, तुझा पेला तुझ्यासाठी भरला, but don't drink from the saucer also. पण आता बशीतनं सुद्धा एवढ्या हवरेपणा करून पिऊ नको. Drink from the cup, कप मध्ये ते पी, but when it falls in the saucer, बशीत पडलं distribute it तर to everyone. दुसऱ्यांना वाट. वा वा वाव वाव म्हणजे That is वावर. grace. त्याला कृपा म्हणतात. Amen. आमेन. Joyfully give it to others. जरा आनंदाने दुसऱ्यांना द्या. So God can pour such astonishing blessings in our lives तर देव इतके अद्भुत आशीर्वाद आपल्या जीवनावरती ओतू that शकतो you are ready for anything and everything. किंवा तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कशाही साठी तयार असता. Amen. Amen. No bad times, no hard times. मग काही वाईट काळ अवघड काळ असं काही राहतच नाही. If people ask, you will give. लोकांनी मागितलं की तू देणार. Say, that is overflowing. त्याला म्हणतात भरभरून वाहणारे आशीर्वाद. If I don't give, that means my cup does not run over. मी जर दिलं नाही तर म्हणायचं माझा पेला अजून भरून वाहत नाहीये. Some people give from the cup काही लोक कप मधून देतात and finally they don't have anything आणि शेवटी स्वतःकडेही काही राहत नाही and they stay under the tree. आणि मग झाडाखाली राहायची पाळी येते. Overflowing you have to give. पहिले स्वतःचा कप भरून घे पूर्ण. Amen. भरभरून जाऊ दे तुझा कप. God's grace is directed towards you. देवाची कृपा तुझ्याच दिशेने येते Grace brings acceptability. आणि ती कृपा तुला स्वीकारण्याजोगं करून ठेवते. Yes. की देव म्हणतो मला हा चालेल, जसा आहे तसा माझा आहे. Grace brings honor. कृपा मान आणते. Amen. आमेन. Grace gives you dignity. कृपा चार चौघात प्रतिष्ठा आणि इज्जत देते People बेटा. appreciate you लोक कौतुक करतात मग. when grace comes on your कृपा life. आली की लोक आपलं कौतुक करतात. सिस्टर तुम्ही फार चांगल्या, हे कृपेतनं येणारं कौतुक And आहे. it attracts the right people. आणि योग्य लोकांना आकर्षित करून घेते कृपा. The resources are attracted towards आणि you. योग्य असा सगळा पुरवठा आपल्याकडे मग आकर्षित होतो. Right people are attracted to you. योग्य माणसं सुद्धा आपल्याकडे असे खेचले When जाऊन God's येतात. grace is upon me, देवाची कृपा जेव्हा माझ्यावर असते ना, I get divine connection. तेव्हा मला मग दैवी नाती मिळतात. People come forward to help me. लोक पुढे येतात स्वतःहून मला मदत करायला. People come forward to bless लोक me. पुढे येतात स्वतःहून मला आशीर्वाद द्यायला. Yesterday one man gave me हो ना. 10 kgs of jalebi. बस काल एका माणसाने मला सभेमध्ये साक्षीच्या वेळेला 10 किलो जिलब्या दिलेल्या आहेत. Some time back I said I like jalebis. तर मी म्हंटलो असेल कधी, म्हणतो ना मी कधी कधी, तर मी एकदा म्हंटलो असेल की मला जिलबी आवडते. That man was from a village. आणि खेडेगावची माणसं आहेत ती. 50 years he was drinking. 50 वर्ष तो म्हातारा बाबा दारूचं व्यसन करायचा. बायकोला छळ छळायचा. And his wife also came. बायको म्हणजे म्हातारी पण आली होती. That man, the तो- Lord touched him त्याला प्रभूंनी स्पर्श केला and he stopped drinking. आणि त्याने दारू सोडली. And he gave that 10 kgs of jalebi. तर 10 किलो जिलबी घेऊन आले. I said, if I eat this, I will get diabetes. मी म्हटलं हे खाल्लं तर डायबिटीज होईल मला. इतना जिलबी खाएंगे तो फिर नेक्स्ट सैटरडे को नहीं आएंगे. But what happens? पण काय होतं? It is grace that is drawing them towards me. कृपा 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 त्यांना माझ्याकडे खेचते. It's not me. मी नाही. It's not Pastor Peter. मास्टर पीटर नाही. It is His grace. त्याची कृपा. बाकी आमच्यात काय दाटलंय? काही नाही. Remove the grace. कृपा काढा. Next day he will come and say, तुम्हाला 10 किलो दिलं होतं ते परत द्या. आमच्यावरची कृपा निघाली ना, म्हातारा बाबा उद्या येतील आणि म्हणतील 10 किलो जिलब्या परत करा. And then I have to say, 1 किलो मी ऑलरेडी खाल्लं ना. मग मला म्हणावं लागेल नाही, पण 1 किलो मी आणि माझ्या फॅमिलीने खाल्ली ना. नाही नाही ते परत कधीतरी नाही, नाही, आणा मला नाही, द्या. नाही, See, मग तुम्ही 1 I किलो. mean, they will go to any extent to take it back. लोक शेवटी कुठल्याही पराकाष्ठेला जाऊन दिलेलं परत घ्यायला येतील. जर जीवनावरची कृपा केली तर म्हणून कृपा सांभाळ. Praise God. देव कृपा देतो ना, नाटकं करू नको. Take care of God's grace. देवाच्या कृपेला सांभाळ.
Amen. आली ना तुझ्याजवळ कृपा. ड्रामे बंद कर. Amen. आमेन. Say, I walk and function in grace. म्हणा मी कृपेत चालतो, कृपेत राहतो. I walk and function in मी grace. कृपेत चालतो, कृपेत राहतो. Grace sets me apart for glory and excellence. कृपेत काम करतो. कृपा मला सगळ्या उत्कृष्ट कामांसाठी उभं करते. Say, I am a child of grace. म्हणा मी कृपेचं संतान आहे. I am a child of grace. म्हणा मी कृपेचं लेकरू आहे. I am not a child of works. मी कामांमधून आलेलं संतान नाही. I am a child of grace. मी कृपेतलं संतान I am आहे. not a child of merit. मी काही गुणधर्मांवर आलेलं I संतान am a नाही. child of मी grace. कृपेचं लेकरू आहे. हालेलुया. आमेन. Because where grace is, there is unmerited favor. कारण जिथे कृपा आहे तिथे योग्य नसताना मिळालेला अनुग्रह आहे. That's why Bible says, take advantage of the grace of God. म्हणून बायबल म्हणतो देवाच्या कृपेचा फायदा घ्या. Amen. मिळतीये ना, फायदा घ्या. And with this grace, आणि या कृपेनं you can stand to be successful. तुम्ही यशस्वी उभे राहू शकता You can draw water in the desert. आणि रानात पाणी आणू शकता. एवढी ताकद आहे त्या कृपेत. Amen. आमेन. You can be successful. यशस्वी होऊ शकता तुम्ही. The most unlikely people, if they are lifted up, it is the grace of God. बघा, ज्या लोकांना बघून आपल्याला असं वाटायचं की ही लोक कधी आयुष्यात वर येणार नाहीत आणि तीच जर वर आलेली दिसली तर म्हणायचं देवाची कृपा यांच्यावर झाली. Praise God. That's Amen. what Paul says. म्हणून पौल म्हणाला, What did he say? काय म्हणाला? God is able to make all grace to abound towards you. देव सर्व कृपा तुमच्यावरती विपुल करायला समर्थ आहे. He is able to. देव करायला समर्थ आहे. He has not done it केलं नाही yet. अजून, देवाने अजून केलेलं नाही. कारण की आपल्याकडे ते अजून पाहिजे आपल्याला. हो. I mean, we don't really have that kind of grace. कारण तशी कृपा अजून आपल्याला नाही. But पण he is saying he is able to do it. तो म्हणतोय देव करायला समर्थ आहे. We have to come to God then. आपण देवाकडे तसं आलं, तुला झेपणार आहे का? Amen. तुला पेलवणार आहे का? तर मग देव ती कृपा देईल. Amen. Amen. The Bible says, बायबल म्हणतं of his fullness, त्याच्या we संपूर्णते have received grace for grace. आपल्याला कृपेवर कृपा मिळाली. Grace heaped upon grace. कृपेवर कृपा, कृपेचा ढीग लागलाय माझ्या आयुष्यावर. John, I think it's John 1:16. Yes. योहान 1:16 का कुठेतरी लिहिलंय, कृपेचा ढीग आहे माझ्या डोक्यावर. Grace for grace. कृपेवर कृपा, Abounding grace. विपुल कृपा, And भरपूर then कृपा. Paul tells us मग पौल म्हणतो the result of having received the overflow. आपल्याला जी विपुल कृपा मिळाली आहे त्याचा परिणाम, He says, तो म्हणतो this grace has come to mankind. ही कृपा मानव जातीवर आली. And he says, the sin of this one man, Adam, आणि तो म्हणतो की एक माणूस आदाम, त्याचे जे पाप, death became the king of every man. त्यामुळे प्रत्येक माणसाचा राजा मरण झालं. Yes. Death was ruling, means the मृत्यू, king. मरण राज्य करू लागला. Death became the king. मृत्यू राज्य करू लागला, मरण राजा झालं. Life did not become the king. जीवन राजा नाही राहिलं, मरण राजा झालं आदामाच्या पापामुळे. That's why Jesus had to come as life. म्हणून मग येशूंना जीवन बनून यावं लागलं. Amen. आमेन. But then, पण मग when we gave our lives to Jesus आपण जेव्हा आपलं जीवन येशूंना दिलं and took the gift of forgiveness, आणि क्षमेचं दान स्वीकारलं, suddenly अचानक we started ruling. आपलं राज्य सुरू झालं. Praise आपण God. राज्य करायला लागलो. Because Paul says, death reigned through man. कारण पौल म्हणतो एका माणसाद्वारे मृत्यूचं राज्य आलं. Romans 5:17. रोमकरास 5:17 लिहिलंय, Death reigned. मृत्यूचं राज्य सुरू झालं. Say, sorrow, death, दुःख, slavery, मृत्यू, imprisonment. गुलामगिरी, कैद, It all held us, chained us. हे सगळं आपल्याला बांधून ठेवत होतं. All because of the blunder of one man, Adam. सगळं एक माणूस आदाम त्यांनी केलेल्या पापामुळे. Death became the king of our lives. मृत्यू आपल्या जीवनाचा राजा झाला. Death started dictating to us. मृत्यू आपल्याला हुकूम सोडू लागला. Death brought fear in us. मृत्यूने आपल्यामध्ये भीती आणली. Death brought sorrow to us. मृत्यूने आपल्यात दुःख आणलं. When we think of death, we get fear. मृत्यूचा विचार आला तरी भीती वाटते आपल्याला. It's not just physical death, even spiritual death, फक्त शारीरिक मृत्यू नाही, त्याच्यामध्ये आध्यात्मिक मृत्यू पण आलाय. eternal death. अनंत काळचा मृत्यू. That's what we got from Adam. आपल्याला आदामाकडून ते मिळालं. But then grace came. पण मग कृपा आली Changed the whole story. आणि संपूर्ण कथा बदलली. Now grace makes us to reign as kings. आता कृपा आपल्याला राजासारखं राज्य करायला लावते. Jesus said, Lazarus, come out. येशू म्हणाले, लाजरा बाहेर ये.
Death could not hold him मृत्यू त्याला धरू नाही शकला because कारण one greater than death came. मृत्यूपेक्षा थोर जो आहे तो आला. That is Jesus. येशू त्याचं नाव. When life combats death, आणि जीवन जेव्हा मृत्यूला सामोरं येतं one has to give up एकाने हार मानायला हवी and death has to give up. आणि मृत्यूलाच हार मानायला हवी. Praise God. Amen. And so we reign with Christ. मग आता ख्रिस्ता सोबत आपलं We राज्य आहे. reign in Christ. आज येशूमध्ये आपलं राज्य. That means that dominion that God had given Adam, which he forfeited, today I got it in Christ Jesus. म्हणजे जे राज्य देवाने आदामाला दिलेलं होतं पण आदामाने त्याच्या पापामुळे गमावलं तेच राज्य आज देवाने येशू ख्रिस्तामध्ये मला देऊ केलं येशूंमुळे. I am ruling over darkness. आज अंधारावर माझं I राज्य am आहे. ruling over demons. आज भूतांवर माझं We राज्य आहे. said demons leave, he has to leave. आपण म्हणतो दुरात्म्यांना निघ की दुरात्मे जातात. Praise God. Amen. Sickness is not ruling. आज आजार राज्य करत नाही. Grace is ruling. आज कृपा राज्य And करत people आहे of grace are ruling. आणि कृपेची माणसं राज्य करत आहेत. Poverty is not ruling. दारिद्र्य राज्य करत नाहीये. People of grace are ruling. कृपेची माणसं राज्य करत आहेत. Riches are ruling. धनसंपत्ती राज्य करतीये. Life is ruling. जीवन राज्य करताय. Blessings are ruling. आशीर्वाद राज्य करताय. Goodness is ruling. चांगुलपणा राज्य करताय. Faithfulness is ruling. विश्वासूपणा राज्य Love करताय. is ruling. प्रेम राज्य करताय. Mercy is ruling. दया राज्य करतीये. कृपेतनं आलेलं हे सगळं प्रोडक्शन आहे. Amen. आमेन. His grace is in work in all of us. त्याची कृपा आपल्या सगळ्यांमध्ये कामाला लागली. Others are struggling. बाकीच्या लोकांची डोकेफोड सुरू आहे. We don't need to struggle. आपल्याला नाही संघर्ष करावे लागत. आपण देवाच्या कृपेत पडलेली So माणसं. activate the grace of God in your life. देवाची कृपा थोडी स्वतःच्या जीवनात कामाला लावा. Amen. Amen. I want to excel in life. मला जीवनात प्रवीण व्हायचंय. Say, I want to excel in life. म्हणा मला आयुष्यात प्रवीण I व्हायचंय. want to fulfill my destiny in Christ मला Jesus. माझी दिशा ख्रिस्त येशूत पूर्ण I करायची. am sufficient in Christ's sufficiency. ख्रिस्ताच्या संपूर्णतेत मी संपूर्ण आहे. I am an overcomer in Christ Jesus. ख्रिस्त येशूमध्ये मी महाविजयी आहे. I have got superabundance because of the grace of God. देवाच्या कृपेमुळे माझ्याकडे भरपूर असा पुरवठा आहे. I receive everything through the hands of grace. कृपेच्या हस्ते मी सगळं काही स्वीकारत आहे. Thank you for your grace, O Lord. धन्यवाद देवबापा तुझ्या कृपेसाठी. Say that. आमेन. आमेन. Fourth point, चौथा मुद्दा relying on grace. कृपेवर अवलंबून राहणे. 1 Corinthians 1:10. 1 करिंथ 1:10. Yet not I, but the grace of God which was with me. तरी मी नाही तर जी देवाची कृपा माझ्यावर होती त्यामुळे. Let us face this fact. आपण सुद्धा या वास्तविकतेला तोंड देऊ. We came into the world with nothing, आपण जगामध्ये काहीही न घेता आलोय and we are going to leave this earth with nothing. आणि हे जग आपण काहीही न घेता सोडणार आहोत. Say, there's शून्य आलो nothing. शून्य जाणार आहोत. But it is grace त्याची कृपा आहे that has given us so much ज्या कृपेनं आपल्याला भरभरून दिलाय that we can enjoy it here and enjoy it in heaven की also. इथेही आपल्याला त्या गोष्टींचा आनंद घेता येतोय आणि स्वर्गात सुद्धा आपल्याला मजा येणार आहे. Praise God. Amen. That is grace doing. त्याला म्हणतात कृपेचं काम. Otherwise, every man who is born on this earth is born with nothing. नाही तर प्रत्येक माणूस या जगात जन्माला आलाय तो शून्य जन्माला आलाय. But look at Adam. पण मग आदामाकडे बघा. When he was born, आदामाचा जेव्हा जन्म झाला he was born with everything. त्याच्याकडे सगळं होतं. Everything. सगळं काही होतं. सगळ्या निशी जन्माला आला. काही कमी नाही. But sin brought losses only for us. पण पापामुळे भिकारीपणच आलं आणि नुकसान आलं. When we are born, we come crying. आपण जन्माला येतो ना, बाळ जन्माला येतं, रडत येतं ना. And if a child does not cry, the doctor pats his back. बाळ रडलं नाही तर डॉक्टर त्याच्या पाठीला रड तू जगात जाणार आहे, रड थोडं. जगात जातोय रड. दुनियेत जाताना रडायलाच लागतं. रो 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 रो. Amen. आमेन. And we die also with nothing. आणि आपण मरतो सुद्धा शून्य, काही घेऊन जात नाही. एक सेफ्टी पिनवर येईना. But पण God's grace enabled us to get everything. देवाच्या कृपेनं आपल्याला पहा सगळं काही मिळवायला किती साथ दिली, कृपा दिली. Even here and इथेही- even in eternity. इथं सुद्धा मिळत आहे, अनंत काळात सुद्धा मिळणार आहे. इथेही फायदा आहे, वरही फायदा आहे. Amen. फायदाच फायदा आहे. We were born poor, बाकी आपण जन्माला आलो गरीब, but now we are rich. आता आपण झालो धनवान. We are rich in Christ. ख्रिस्तात धनवान. We were born to death. आपला जन्म झाला मरायला. We were born to go to hell. आपला जन्म झाला नरकात जायला. Yes. हो. We were born to go to hell. आपला जन्म कशासाठी झाला? उत्तरल्या, माझा जन्म नरकात जायला झाला. Yes, David said, in sin my mother conceived दावीद me. म्हटला ना, पापात माझ्या आईने माझी गर्भधारणा केली. That means म्हणजे sin was there when I was born. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा पाप होतं. I didn't commit sin, but sin was in me. मी नव्हतं पाप केलं, पण माझ्यात ते पाप होतं.
Say, we were miserable people. आपली अवस्था फार वाईट होती बेटा. The devil was playing havoc in our lives. सैतान धुमाकूळ घालत होता आपल्या जीवनात. It was only because of God's grace and mercy that today we have something. फक्त देवाच्या कृपेनं आणि दयेनं आज जे काय आपल्याकडे आहे ते आहे. We came out of nothing आपण शून्यातनं आलो and now we have everything. आणि आता आपल्याकडे सगळं काही आहे. Praise God. Amen. Because our God is everything. का आपला देव आपलं सर्वस्व आहे. If God were to withhold his power, जर देवाने त्याचं सामर्थ्य आवळून धरलं असतं, even for 1 minute, एक मिनिट जरी देवाने त्याचं सामर्थ्य आवळून ठेवलं, if God were to check all our blessings जर देवाने आपले सगळे आशीर्वाद तपासायला and he घेतले just took it back, आणि देवाने ठरवलं नाही खूप झाले थोडे घेऊन टाक, or if he takes all the things back, किंवा देवाने दिलेले सगळे आशीर्वाद आपल्याकडनं घेऊन टाकले, again we are miserable. तर मग झालं आपली दशा तशीच होणार. परत Again भयानक. Peter will be found in Khadki. परत पीटर तुम्हाला खडकीत सापडणार आणि मी मॉडर्न हायस्कूल Amen. संभाजी पार्क You will- डेक्कन जिमखाना. You will find Peter with his old friends, परत तुम्हाला पीटर जुन्या मित्रांमध्ये सापडणार. struggling in life. संघर्ष सुरू आहे आयुष्यात, वर काही येईना, Isn't it? हो की नाही. It's God's grace. देवाची कृपा आहे It बेटा. keeps on supplying for us. आपल्याला देत राहतो देत राहतो देत राहतो. देऊ दे, घेत राहा, तो देत आहे, तू घेत राहा. Amen. आमेन. If God withholds 1 minute of air from you, finished. एक मिनिट देवाने आपल्या नाकाची हवा जातीये ती जर थांबवली तर मग What will happen? काय होईल. We are gone. फिनिश. सगळं चर्च डेड. Our physical existence will shrivel. सगळे आपण शारीरिक रीतीने मरूनच जाऊ ना. Amen. हवेशिवाय श्वास घेता येतो का. Our soul will be gone to आपला hell. जीव जाईल ना. मग जीव जाईल. You cannot change your direction. तुम्ही नाही तुमची दिशा बदलू शकत. While you are heading towards hell, you cannot say, "Atta mi thoda reverse घेतो." You cannot do that. नरकात जाताना रिव्हर्स गिअर नसतात. नरकात जाणं म्हणजे नरकातच जाणं आहे. उधर काय रिव्हर्स. All your strength cannot put your car in reverse मग direction. तुझी सगळी शक्ती त्या कारला काही रिव्हर्स करू नाही शकत. तू नरकात चांगला म्हणजे चालला. ऑन माय वे टू नरक आय शॅल नॉट बी मूड. All we have is because of God's grace. माझं म्हणणं असं आहे बेटा, जे सगळं आपल्याकडे आहे ते देवाच्या कृपेने आहे. Lord, forgive me if I have boasted about my accomplishments anytime. प्रभू मला क्षमा कर. मी जर कधी माझा बँड वाजवून बड्या मारल्या असतील ना, माझं असं माझं तसं, तर मला क्षमा कर. क्षमा कर मला दे बापा. I was nothing. मी काही नव्हतो. I am nothing अजूनही मी काही नाही. without your grace. तुझ्या कृपेशिवाय And मी I काही will be nothing नाही. आणि मी काहीच नसणार आहे without your grace. तुझ्या कृपेशिवाय. I अभिमान am नाही. what I am. By the grace of God, जे आहे said ते Paul. मी आहे देवाच्या कृपेने आहे. That's what Paul said. असं पॉल बोललाय. 5th point. पाचवा मुद्दा. Hold on to the grace of God. देवाच्या कृपेला धरून राहा. Hold on to the grace of God. देवाच्या कृपेला धरून राहा. Zechariah 4:7. जखर्या 4:7. Today's breaking of bread. येस. Oh. So we नेव्हर माइंड, यू कंटिन्यू सर. विल ऍडजस्ट विथ यू लिटिल बिट. Zechariah 4:7. चालेल ना. थोडस पास्टांनी 5-10 मिनिटं घेतली तर तुमच्या वतीनं मी बोलते. हो म्हणा. Who art thou, O great mountain, before Zerubbabel? Thou shalt become a plain, and he shall bring forth the headstone thereof with shoutings and crying, grace, grace unto it. ओ See हालेलुया. that? जखर्या 4 अध्याय 7 वचन. अरे मोठ्या पर्वता तू कोण आहेस. तू जरुबाबेला पुढे सपाट भूमी होशील आणि तो याला कृपा असो असा हर्षदात करीत माथ्याचा धोंडा बाहेर आणेल. Say that. बघा. When you say grace, 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 the headstone will come. जेव्हा तुम्ही म्हणाल कृपा कृपा कृपा, तेव्हा माथ्याचा धोंडा बाहेर पडेल. Praise God. Amen. When you say grace, 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 blessings will be released. जेव्हा तुम्ही म्हणाल कृपा कृपा कृपा, आशीर्वाद मोकळे Come होतील. on, say grace, म्हणा grace, कृपा grace. कृपा कृपा कृपा. God's grace is upon me. देवाची कृपा माझ्यावर आहे. God's grace is upon me. देवाची कृपा माझ्यावर आहे. Praise God. अखराबा शंदरू. You know, at times we fall victims because we don't use what God has given to us. पण कधी कधी आपण पाशात पडतो कारण की देवाने आपल्याला जे दिलंय ते आपण वापरत नाही. Don't think that God is interested in your failure. No. असा विचार करू नका की देवाला तुझ्या अपयशामध्ये इंटरेस्ट आहे. God is not interested in your failure. देवाला काही तुझ्या अपयशात इंटरेस्ट नाही God is बेटा. not interested in your defeat. देवाला तुझ्या पराजयात इंटरेस्ट He नाही. is interested in your victory. देवाला तुझ्या विजयात इंटरेस्ट आहे. Because every time you overcome something, it gives him great joy. कारण ज्या दर वेळेला तू एखाद्या गोष्टीवर मात करून विजयी होतो त्या दर वेळेला देवाला आनंद होतो. Surely it has to be. नक्कीच. Which father will not be happy when his son overcomes? कुठला बाप असा आहे की ज्याला मुलांच्या विजयावर आनंद होणार नाही. In fact, the Lord said, उलट पक्षी प्रभू म्हणाला there is much more rejoicing in heaven over one repentant sinner. एका पश्चातापी पाप्यावर स्वर्गामध्ये जास्त आनंद आहे. Even
there is rejoicing when you repent. जेव्हा आपण पश्चाताप करतो ना तेव्हाही स्वर्गात आनंद होतो. When the prodigal son comes back, there is rejoicing in heaven. उधळा मुलगा घरी परत आला की स्वर्गात आनंद होतो. On the earth, there is no rejoicing. पृथ्वीवरती कोणी नाही आनंद करत. Only when you pass 10th and you pass your college, you get a certificate, the parents are very happy. पृथ्वीवरती 10वी पास झालो, 12वी पास झालो, ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की मग लोक आनंद करून पेढे देतात. Yes. But nobody gives peda when the son comes back home. पण एखादा मुलगा जो वाईट मार्गाला उधळलेला असा होता आणि घरी परत आला त्यावर कोणी पेढे नाही देत. Every time you win a battle in life, ज्या दरवेळेला तुम्ही आयुष्यात एखादी लढाई जिंका heaven rejoices. स्वर्ग आनंद करतं. Heaven rejoices. स्वर्ग आनंद करतं. Because it is an advertising कारण ती एक जाहिरात आहे. regarding what the kingdom of God is all about. देवाचं राज्य जे काय आहे त्याची ही जाहिरात आहे. Say the prayer is, प्रार्थना आहे. thy kingdom come, प्रार्थना काय आहे की तुझे राज्य येवो, thy will be done, तुझी इच्छा पूर्ण हो, as it is in heaven, जसं स्वर्गात so it shall be on earth. तशी पृथ्वीवरती जगी या स्वर्ग उभा See, राहो. that's what God wants. देवाला असं हवंय. He wants the same condition that is there present in heaven to be also on the earth. स्वर्गाची अवस्था आहे ना तीच अवस्था देवाला पृथ्वीवर हवी आहे. Amen. Amen. And so don't worry about anything. तर कशाची काळजी करू नका. Grace has been released in your life. कृपा तुमच्या जीवनावर ओतलेली आहे. The grace of God that देवाची कृपा appeared. देवाची कृपा जी प्रगट झाली. Praise God. देवाला The धन्यवाद. grace of God that brings salvation to our lives has जी- appeared. देवाची कृपा जी आपल्या जीवनात तारण आणते ती प्रगट झाली आहे. You will see all throughout the scriptures the grace of God working in individuals' lives. संपूर्ण बायबलमध्ये सगळ्या शास्त्र वचनांमध्ये त्या लोकांच्या जीवनात देवाची कृपा काम करताना तुम्हाला दिसेल. When you are working, ask for God's grace. तुम्ही कामं करताय ना देवाची कृपा मागा. When you fill the appraisal form, ask for God's grace. अप्रेझल फॉर्म भरतोय ना देवाची कृपा माग. When you are asking for increment, ask for God's पगारात grace. वाढ मागायला चाललाय देवाची कृपा माग. Say, it will work. होईल. It will work. काम होईल. When you are traveling on the highway, हायवे वरती तुम्ही प्रवास करताय ना, believe that God will get you there safe and sound. विश्वास ठेवा की देव तुम्हाला तुमच्या मुक्कामापर्यंत अगदी सुखरूप पोहोचवणार. What is it? It is asking for God's grace. बस यालाच म्हणतात देवाची कृपा मागणं. If you are asking for healing, जर तुम्ही आरोग्य मागताय what is it? ते काय? You are not meriting healing, you are asking His grace to heal you. तुम्ही कृपेला सांगताय त्याच्या की मला बरं कर. बाकी आपण बरं व्हायच्या लायकीचे तर नाहीये पण Isn't it? कृपेला तुम्ही म्हणताय की मला बरं कर. That is grace. त्याला कृपा म्हणतात. Asking God is grace. देवाला मागणं हीच कृपा आहे. Ask and you shall receive. That is grace. माग म्हणजे तुला मिळेल हीच कृपा आहे. Seek and you shall find. That is grace. शोध म्हणजे तुला सापडेल हीच कृपा आहे. What if He shuts the door forever? त्याने कायमचं दार बंद केलं तर? What if you ask and He puts a cotton in His ears and never hears you? तू मागितलं पण त्याने स्वतःच्या कानामध्ये कापसाचे गोळे टाकून कान बंद केले तर? Say, it is Huh? God's grace देवाची कृपा आहे that He is talking back to you. की देव परत तुझ्याशी बोलतो. तू भ्रमात नको राहू. ही सगळी देवाची कृपा आहे. तू बोलतो देव तुझ्याशी परत बोलतो. कृपा आहे. It is His grace that He is responding to you. त्याची कृपा आहे ना की तुझ्या हाकेला देव ओ देतो Amen. की आलो आलो आलो. He says, God has encompassed us as His grace as a shield. तो म्हणतो देवाने त्याची कृपा आपल्या अवतीभोवती ढालीसारखी ठेवली आहे. That's what David said. असं दावीद बोललाय. He has encompassed me as a shield. त्याची कृपा मला ढालीसारखं झाकून And ठेवते. so we attract favor wherever we go. मग जिथे कुठे आपण जातो ना अनुग्रह आपल्याकडे आकर्षित होतो की बस Yes. कृपा आली त्याच्याकडे अनुग्रह If चालला. I open my mouth and speak, somebody will show me favor. माझं तोंड उघडून मी बोललो ना की कोणी माझ्यावरती अनुग्रह करणारच. Whether people like me or hate me, they will not fight with me. आणि मग लोकांना मी आवडो न आवडो लोक माझ्यावर प्रेम करो तिरस्कार करो. The people have thought to disfavor you, but the moment you stand before them, they show favor to you. लोकांनी ठरवलेलं असतं की मी याच्यावरती अनुग्रह करणार नाही पण तुमच्या समोर आले ना की ते तुमच्यावर कृपा करून जातात. Because that is how God wants you to be. कारण देवाची इच्छा आहे तू असंच राहा. That's how God wants things to be. देवाला गोष्टी अशाच हव्या असतात That favor should attract blessings. की अनुग्रह आशीर्वादांकडे आकर्षित झाला पाहिजे ज्याला आपण Amen. कृपा म्हणतो. Grace will enable you to pay off your debts also. कृपा तुला तुझं कर्ज फेडायलाही मदत करेल. Yes. Did you ask तू God, मागितलंय देवाला विचारलंय का Lord, प्रभू let your grace fall upon this particular thing? तुझी कृपा या गोष्टीवर टाक दे बापा. Amen. माझा हा प्रश्न सुटेना. One idea from God एक देवाकडनं आलेली कल्पना can change things in your life. गोष्टी बदलून टाकेल तुझ्या आयुष्यात. It can take you from a nobody to become somebody. शून्यातनं तुला काहीतरी बनवेल. From a poor beggar to the richest man. म्हणजे अगदी गरीब भिकाऱ्यापासून तू धनवान बनशील. Let people write you off. You don't write yourself off. लोकांनी जरी तुला म्हटलं ना की हा काही कामाचा नाही हा आता संपला तू स्वतःला संपल्यात जमा नको करू. You are a different person. तू वेगळा माणूस आहेस. You may not look so
great, तू तसा दिसणार नाही मोठा थोर, but पण somebody in you is greater. तुझ्यामध्ये आहे ना तो थोर, सगळ्यांचं भलं करणारा, कधीतरी माझंही करेल. Say, God doesn't have to apologize for all the favor He shows to you to somebody else. आणि देव जो काय अनुग्रह कृपा तुझ्यावर करतो ना, त्याविषयीनं देवाला आणि कोणाची माफी मागायची गरज नाही की सॉरी बर का हा, मी तर- ह्यांच्यावर एवढी कृपा हा, ते केली, काय- सॉरी. ते काय वेडा आहे पण द्यायला हो, लागतं. की आहे बावळट, No, God पण will द्यावं. not say that. आहे बावळट पण द्यावं लागतं म्हणून See- कृपा. देव असं नाही करणार. That kind of thing you do to a beggar, असं आपण भिकाऱ्याशी वागतो, not to sons of God. मुलांशी नाही, देवाच्या मुलांशी नाही. We are children of God. आपण देवाची मुलं आहोत. Praise God. आमेन, आमेन. Let us stop here. इथेच थांबवतो. आमेन. दे बाप्पा तुझी कृपा दे. मी तर नेहमी म्हणते, स्वामी तिन्ही जगाचा, येशू विना भिकारी. Grace, grace, abundant grace. Lord, give me your grace. On this Sunday morning, give me grace. I don't believe only on works. I believe only on your grace. दे बाप्पा मी फक्त तुझ्या कृपेवर विश्वास ठेवतो. मी कामांवर विश्वास ठेवतच नाही. मी केल्यानं होत नाही, माझ्यावरच्या कृपेनं होतं. After salvation, you can enter into works. तारणानंतर तुम्ही कामांमध्ये जाऊ शकता. Say, don't work for your salvation, तारणासाठी काम करू नका, but work after salvation. तारण मिळाल्यावर काम करा. Don't do good deeds to get salvation, चांगली कामं तारण मिळवायला करू नका, but do good deeds because you are saved. तारण मिळाल्यानंतर तुझं तारण झालंय म्हणून चांगलं काम कर. Say, आमेन. a good tree will bear automatically good fruit. चांगल्या झाडाला चांगलंच फळ येतं. So I don't need to tell you to do good works because you are already a good tree. आणि तुम्ही चांगलं झाड झाल्यानंतर मला तुम्हाला सांगावंच लागणार नाहीये की तुम्ही चांगलं फळ द्या. चांगलंच फळ येणार आहे. A कारण झाड आता bad चांगलं tree आहे. will bear bad आणि fruit. वाईट झाडाला वाईट फळ येतं. तिथेही सांगावं लागत But नाही. if a bad tree says, I will bear good fruit somehow, पण वाईट झाड जर म्हणालं की कसंही करून मी चांगलं फळ देणार, it cannot. शक्य नाहीये ना. So it's like, trying to get salvation by good works. ते असं आहे की चांगल्या कामांनी तारण मिळवायचा प्रयत्न. Because works is fruit. कारण काम म्हणजे फळ. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय. Let us worship the Lord. मग प्रभूची आराधना करूया आपण. Let us all worship the Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं हालेलुया. मुझे उठाता है. धन्यवाद. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, Thank you, Jesus. We worship you. बनकर मेरी We adore you. मुझे बचाता We love you, Lord. We are nothing without you. जब मैं Come, Jesus, come. पुकारूं तू Come, Lord, come. दौड़ाता है. Come, my Lord, come. जब मैं गिरूं मुझे Lift up उठाता your hands है. and sing Him. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Thank you, Jesus. हालेलुया, Worship you. हालेलुया, Makarabashantarababa. Amen. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, हालेलुया. Glory. सारे जहां में Yes. मुझको छोड़ Amen. कोई प्रभु है नहीं, प्रभु है ही नहीं. धन्यवाद. अपने बेटे को बस तेरे सामने, Hallelujah. Amen. तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. सारे जहां में तुझसा कोई नहीं, Amen. तेरे सिवा कोई प्रभु है नहीं. अपने बेटे को बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. Yes.
your goodness, Thank you. तुझसे प्यारे your Yes, we love graciousness, you. तुझसे प्यारे your love, your यीशु mercy. तुझसे प्यार है प्रभु We love you तेरी आराधना हो यीशु की आराधना हो यीशु की Praise God. आराधना हो यीशु की Amen. आराधना हो यीशु की तू अपने पवित्र पाँव से तू अपने पवित्र पाँव से सागर पर है चला Hallelujah. तू मेरे आगे चले तुम्हें चिंता न करो Amen. तेरे वचनों से बना हुआ सागर और आसमां Oh, hallelujah. सुरक्षित हूँ मैं तेरे पास तू अपने पवित्र पाँव से प्रभु अपने पवित्र पाँव से सागर पर है चला तू मेरे आगे चले तो मैं चिंता न करूं तेरे वचनों से बंधा हुआ सागर और आसमां सुरक्षित हूँ मैं तेरे पास ये विनियार तेरी आराधना करता है Amen. आराधना हो यीशु की आराधना We are lost in your presence, Father. Thank you for coming, Lord. Thank you, Jesus. Thank you. Do you know one thing? तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे, It is grace that makes me to lift my holy hands to Him त्याची कृपा मला माझे पवित्र हात वर करायला लावते, because I am indebted to Him. कारण मी देवाच्या ऋणाखाली दडपलोय. When you are indebted to a person, एखाद्या माणसाच्या ऋणात तुम्ही दडपला ना, we fall at His feet. आपण त्याच्या पायी पण पडतो. Yes, we आपण- fall at that person's feet. आपण त्या माणसाच्या पायी पडतो. If a person gives us a job, we fall at His feet. एखाद्या माणसाने आपल्याला नोकरी दिली तर आपण त्याच्या पाया पडतो. पाया You fall at the feet of a doctor who has saved your child. ज्या डॉक्टरने तुझ्या बाळाला वाचवलंय त्या डॉक्टरच्या तू पाया पडतो ना. Though you paid the fees, जरी तू डॉक्टरांची फी भरली आहे yet you fall at His feet. तरी त्या डॉक्टरांच्या पाया पडतो की माझं बाळ तुम्ही वाचवलं. Here, इथे we don't give Him anything. आपण येशूला काही नाही देत. He gave us everything. येशूने आपल्याला सगळं And दिलं. sometimes it is so difficult to even praise Him. आणि तरी आपल्याला एवढं अवघड जातं कधी कधी स्तुती करायला, हात वर करायला, It आराधना करायला. shouldn't be. असं नकोय. So let us now raise up holy hands. दोन्ही पवित्र हात वर करा. If He has done something for you, तुझ्यासाठी जर येशूनी काहीतरी केलेलं आहे, if He has saved you, तुला वाचवलंय, maybe you are like that poor Lazarus. तुम्ही कदाचित त्या गरीब लाजरासारखे असाल, Yet Lazarus had something to glory in. तरी लाजराकडे काहीतरी वैभव बाळगण्यासारखं होतं ना. Because कारण after his death, त्याच्या- Jesus took him to paradise. त्याच्या मृत्यूनंतर येशूनी त्याला सुखलोकात नेलं ना. हं? So even if you don't get anything, तरी जरी तुम्हाला काही नाही मिळालं, you have got salvation. तारण मिळालंय ना. So at least for salvation's sake, let us really praise Him. तारणासाठी तरी देवाचे खरोखर आभार माना. Come on, once again now. Hallelujah. Amen. Thank you, Jesus. Amen. तू Come है on. योग्य तू Yes. है योग्य तू Yes. है योग्य तू है योग्य Amen. तू है योग्य तू है योग्य तू है योग्य यीशु योग्य Yes. तू है योग्य Hallelujah. तू है योग्य Amen. तू है योग्य Yes. तू है योग्य 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 आसमां तेरा सिंहासन है पृथ्वी तेरे पैरों की जगह आसमां तेरा सिंहासन है पृथ्वी तेरे पैरों की जगह तू है योग्य पूरा विनियार उसे कहे यीशु तू योग्य है यीशु वो दिलो
Thank you, Lord. Yes. तू है योग्य, 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 सर्वश्रेष्ठ तू है. Thank you, Jesus. Thank you, Lord God. Thank you, Jesus. तुझे आभार दे बाप्पा. I am what I am by the grace of God. जे काही मी आहे ते देवाच्या कृपेनं आहे. I'm enjoying this life because of the grace of God. या जीवनाचा आनंद मी देवाच्या कृपेमुळे घेतोय. I'm living today because of the grace of God. देवाच्या कृपेमुळे जिवंत आहे आणि काय सांगू. I can hope because of the grace of God. देवाच्या कृपेमुळे मला आशा ठेवता येते. I can look forward to a bright tomorrow because of the grace of God. उज्ज्वल उद्याचा दिवस देवाच्या कृपेमुळे मला बघता येईल अशी आशा आहे. I'm healthy because of the grace of God. आरोग्यवान आहे, हेल्दी आहे देवाच्या कृपेमुळे. I can eat and drink because of the grace of खातोय God. पितोय देवाच्या कृपेमुळे. I can laugh because of the grace of God. हसू शकतोय देवाच्या कृपेमुळे. ओ हालेलुया. खराबाश. I can breathe because of the grace of God. श्वास घेता येतोय देवाच्या कृपेमुळे. I've got a job because of the grace of God. नोकरी आहे मला देवाच्या कृपेमुळे. I got a family because of the grace of God. कुटुंब मिळालंय मला देवाच्या कृपेमुळे. I got the house because of the grace of God. घर मिळालंय मला देवाच्या कृपेमुळे. I got this wonderful church because of the grace of God. सुंदर चर्च मिळालंय मला देवाच्या कृपेमुळे. I've got good people in the church because of the grace of God. चर्च मध्ये चांगले लोक मिळालेत मला देवाच्या कृपेमुळे. देव Thank you, बाप्पा Jesus. तुझे आभार. Say thank you, Jesus. बडा धन्यवाद. Say thank you, Jesus. बडा धन्यवाद. Lord, now I pray. प्रभू आता मी प्रार्थना करतो. Special grace to come upon them now. खास कृपा त्या लोकांवर येऊ दे. On everyone. सगळ्यांवर On this great day. या आजच्या महान दिवशी, The great year. महान वर्ष, 25वा वर्ष, We are celebrating the 25th church anniversary. 25वा वर्धापन दिन करत आहोत. ही वास्तू इथे येऊन 25 वर्ष झाली. You have been faithful to us तू विश्वासू राहिलास आमच्याशी up till now. आतापर्यंत. You had become our Ebenezer. तू आमचा एबेनेझर झालास. We thank you. तुझे आभार मानतो. देव बाप्पा तुझे Thank you आभार. for taking care of us. आम्हाला सांभाळलंस, तुला धन्यवाद. We bless your holy name. आशीर्वादित करतो तुझ्या पवित्र नामाला. Grace for grace is coming upon you. कृपेवर कृपा तुझ्या आयुष्यावर Say, I येईल. receive it in Jesus' म्हणा name. येशूंच्या नावात मी ती I स्वीकारते. receive it in Jesus' name. येशूंच्या नावात मी ती स्वीकारते म्हणा. In my weakness, your grace is coming. माझ्या अशक्तपणात तुझी कृपा येत आहे. What is grace? कृपा काय? It is strength in your weakness. कृपा तुझ्या अशक्तपणात आलेली शक्ती आहे. रबा खराबा शुक्र. It is boldness in your weakness. तुझ्या भित्रेपणात आलेलं धाडस आहे. It is hope. आशा आहे. Thank you, Father. धन्यवाद. Praise God. आमेन. Please be seated. आमेन. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा.